वातावरणात एकदम भयानक शांतता होती. वेशीपलीकडच्या त्या जंगलात तो आज एकटाच गेला होता, कारण ह्या जंगलात दिवसाही जायला त्या गावातला कुणीही धजावत नव्हता. हडळीचा माळ म्हणून तो भाग प्रसिद्ध होता. तिन्ही सांजेची वेळ होती. अशोक मात्र एकटाच दुर्बिणीतून त्या जंगलाचे निरीक्षण करत होता. भूताखेतांवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. एवढ्यात त्याने एका प्राण्याची किंचाळी ऐकली. ती जीवाच्या आकांताने मारलेली किंचाळी ऐकून अशोकसुद्धा क्षणभर थरकापला. त्याने झाडाच्या आडून जे काही बघितले ते बघून त्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. समोरचे दृश्य बघून कुणालाही आपल्या हृदयाचा ठोका आता बंद पडेल की काय असं वाटलं असतं. एक हिरव्या लुगड्यातली बाई, तिचा भेसूर चेहरा, एका हातात रानडुकराची पिल्लू पकडलेलं आणि आपल्या धारदार सुड्यांनी ती एखादा माणूस कणीस कसं खातो तसे लचके तोडत होती आणि ते पिल्लू जोरात ओरडत होतं. ती नक्कीच हडळ आहे आणि गावातले जे म्हणतात ते नक्कीच बरोबर आहे असं त्याला वाटायला लागलं. त्याने हळूच मागच्या मागे पळ काढायचं ठरवलं. योगी महेंद्रनाथांना सांगून गाववाल्यावर आलेलं संकट कसे दूर करता येईल याचा पर्याय त्याला शोधायचा होता. कारण ह्याच गावातली कितीतरी माणसं आणि जनावरं आतापर्यंत गायब झाली होती. तो जीवाच्या आकांताने धावत होता, पण तरीही झाडीमध्ये झालेल्या आवाजाने त्या हडळीला कुणीतरी पडत असल्याची जाणीव नक्कीच झाली. कारण तिचे त्यानंतर भेसूर ओरडण्याचे आवाज त्याच्या कानी पडत होते. पण तितक्यात त्याला महेंद्रनाथांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. ती म्हणजे जर एखादी हडळ पाठलाग करत असेल तर कधी मागे वळून पाहू नकोस. तो जीवाच्या निर्धाराने फक्त गावच्या दिशेने पडत होता. जशी गावची वेस ओलांडून तो आत आला तसं त्याला खूप हायसं वाटायला लागलं व वेशीवरच्या त्या महादेवाच्या देवळापासून मग मात्र त्याने बिनधास्त मागे बघितलं. ती हडळ आपलं भलं मोठं रूप दाखवत त्याच्याकडे पाहत होती व त्याला खुणावत जवळ बोलवत होती. पण ती गावची वेस ओलांडून आत येऊ शकत नव्हती. हे कसं महेंद्रनाथांचेच आहे हे त्याच्या मनाने लगेच ताडलं. हडळीचे ते रौद्ररूप पाहून अशोकची शुद्ध हरपली. त्याचवेळी महादेवाच्या देवळातून पुजारी बाहेर पडला. तिन्ही सांजेचा दिवा लावून तो आपल्या घरी जात असताना वाटेत बेहोश अवस्थेत पडलेल्या अशोकला पाहून पुजारी अचंबित झाला. एव्हानात त्याने खूप हाका मारून पाहिल्या, पण अशोककडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने तो तिथूनच शेजारील घरांमधून मदतीची याचना करू लागला. पुजाऱ्याचा आवाज ओळखीचा वाटल्यामुळे शेजारील घरामधून भिकू सोनार, तात्या टिपरे आणि आबा मास्तर बाहेर आले. आबा बोलले, काय रे सदाशिव, काय झाले ओरडायला? आणि हा कोण असा पडला इथे? देशी लावली वाटते त्याने. त्यावर सदाशिव पुजारी बोलला, अहो आबा, नीट विचार तरी करून बोला. हा त्या योगी महेंद्रनाथाचा शिष्य आहे अशोक, माहिती आहे ना तुम्हाला? हे ऐकताच आबांची ट्यूबलाईट पेटली आणि ते लगेच पटकन बोलले, त्याला मी दुपारी जंगलाच्या दिशेने जाताना पाहिले होते. आबाचे हे वाक्य ऐकताच सगळीजण आबाकडे दात ओटखावून बघू लागले आणि म्हणाले, तो एकटा जंगलाकडे जातोय म्हटल्यावर तुम्हाला त्याला थांबवता आले नाही का? तू त्या हडळीचा माणूस आहेस. हे ऐकताच आबा ओरमला. तो म्हणाला, अरे गड्यांनो, काय बोलताय? मी कशाला त्या हडळीचा माणूस असन? ती मला पण फाडून खाऊ शकते, हे लक्षात असू द्या. अरे हा अशोक मला वाटले पाय मोकळे करायला देवळापर्यंत जाणार म्हणून मी त्याला हटकले नाही. बरं ते जाऊ द्या, त्याला लगोलग उचलून आधी आमच्या घरी घेऊन या. तो बेशुद्ध झालेला दिसतोय. पहिले त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणू, मगच आपल्याला काय ते कळेल. आता सगळ्यांच्याच मनात पाल चुकचुकायला लागली.
कारण जर याला त्या हडळीने बघितले असेल तर ती याला जिवंत ठेवणार नाही हे त्यांनी ओळखले होते. कारण एक वेळ हडळीला बघितलेला माणूस जिवंत राहू शकेल, पण ज्याला हडळ पाहायची त्याला ती नक्कीच तिच्या घास बनवत होती हे आतापर्यंत अख्ख्या गावाला माहीत होते. पाणी मारताच अशोकने हळूहळू हालचाल सुरू केली आणि भयग्रस्त चेहरा करत तो असबंद बडबडायला लागला. मला जाऊ द्या, मला तिने बोलवले आहे. हे ऐकताच तात्या टिपरे पडतच योगींच्या आश्रमाकडे गेले. योगी ध्यान लावून बसले होते. बाकीच्या शिष्यांनी खुणेनेच तात्याला बाजूला उभे राहायला सांगितले. तितक्यात योगींनी डोळे उघडले व तात्याकडेच बघत म्हणाले, तू का आला आहेस ते मला माहिती आहे. त्या मूर्खाला मी सांगितले होते तू एकटा त्या जंगलाच्या दिशेने जाऊ नकोस, पण त्याने माझे ऐकले नाही. नवीन आला आहे तो या मठात, त्याला अजून मी काय आहे कळालेलो नाही, पण आता त्याला माझी गरज आहे कारण त्याला त्या हडळीने पाहिले आहे. हे ऐकताच तात्या पण जागच्या जागीच थिजून उभा राहिला. मठातील बाकींच्या शिष्याची पण लगबग थांबली आणि एव्हाना अशोकवर गुदमरलेल्या प्रसंगाची साऱ्यांना जाणीव झाली. चला आबाच्या घरी, असं योगींनी म्हणताच घोडागाडी लगेच तयार करण्यात आली. योगी घोडागाडीत बसले व योगींच्या मुख्य शिष्यगणातील काही जण तात्याबरोबर चालत चालले. योगींनी हवेत हात फिरवून डोळे मिटून काहीतरी मंत्र पुटपुटत हातामधून राख काढली व त्यातली थोडी अशोकच्या कपाळावर आपल्या हाताने फासली. तसा अशोक ताडकन उठून बसला व त्याने योगीच्या पायावर लोळण घातली. त्याचबरोबर योगींनी डोळे वटारत काडकन अशोकच्या कानाखाली मारली व म्हणाले, पटली ना आता खात्री? भागली का हौस हडळ बघायची? तू माझा शिष्य आहेस म्हणूनच आज वाचलास, पण आता एक कर. इथून पुढे त्या हडळीच्या नजरेच्या टप्प्यात फक्त येऊ नकोस, नाहीतर तिचे सुळे तुझ्या नरडीत घुसलेच समज. आणि आतापर्यंत ती तुझ्या रक्ताने तहान भागवायचा इरादा पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करत पण असेल. हे ऐकताच अशोकने योगींचे पाय धरले. पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही. मी तुमच्या परवानगीशिवाय पुन्हा कुठेही जाणार नाही, असे तो म्हणाला. योगींना मात्र पुढच्या अघटित गोष्टीची चाहूल लागली होती. हा म्हणता त्या छोट्याशा किरवली गावात ही बातमी लगेच पोहोचली. उजाडल्यापासून चावडीत पार कट्ट्यावर एकच चर्चा, ती म्हणजे हडळीने अशोकला पाहिलंय. इकडे योगी महेंद्रनाथांनी आपल्या 2 मुख्य शिष्यांना आपल्या खास दालनात बोलवून घेतले. अतिशय गुप्त बैठक असल्याशिवाय योगी त्या दालनात कधीच कुणाला बोलवीत नसत हे सर्वांनाच माहिती होते. अद्वैत आणि नंदन या पट्टशिष्यांना योगींनी जे सांगितले ते ऐकून अद्वैत आणि नंदन हे दोघे खूप गंभीर झाले. त्याचे कारणही तसेच होते, कारण 24 तासाच्या आत अशोक हडळीचे भक्ष्य ठरणार होता. आपण वेशीच्या आत आलो म्हणून अशोकने हडळीला आपला चेहरा दाखवून खूप मोठी चूक केली होती. आता अशोकवर नजर ठेवावी लागणार होती. अद्वैत आणि नंदन यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्न होता. तो योगींनी ओळखला व ते म्हणाले, 24 तासाच्या आत हडळ आपलं भक्ष्य साधेल असे मी का म्हणालो ते आता ऐका. कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहेच की आपल्या गावच्या वेशीच्या आत हडळ येऊ शकत नाही, पण अमावस्येच्या दिवशी व रात्री ती हडळ कुठेही फिरू शकते व गावातही फिरू शकते. आणि आज नेमकी अमावस्या आहे. हे ऐकताच अद्वैत आणि नंदन फक्त स्तब्ध झाले. योगींच्या आदेशानुसार ताबडतोब ते दोघे बाहेर आले व मठाच्या 4ही द्वारपालांना त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. आज दिवसभर योगींच्या परवानगीशिवाय कोणीही आत जाऊ शकणार नाही
व बाहेरही येऊ शकणार नाही हे त्यांनी त्यांना पटवून दिले व ताबडतोब कडक अंमलबजावणी करायला सांगितली. योगी आपल्या एका अतिमहत्त्वाच्या पूर्वनियोजित कामानिमित्त आज परगावी जाणार होते व त्यांनी तसा सूचना अद्वैत आणि नंदनला दिल्या होत्या व मठामधून आज दिवसभर इतर कोणालाही बाहेर न जाण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मठामध्ये दुपारची जेवणे झाली. आता योगी आपल्या घोडागाडीतून वाहकासह निघाले. अद्वैत आणि नंदन स्वतः जातीने अशोक ज्या खोलीत होता त्या खोलीवर लक्ष ठेवून होते. जेमतेम योगींना जाऊन 10 मिनिटे झाली असतील. तेवढ्यात ते स्वतः आपल्या वाहकासह घोडागाडीतून परत आले व त्यांनी मठाच्या बाहेरूनच द्वारपालाला हाक मारली. द्वारपाल लगेच योगींकडे पळत गेला. योगींनी ताबडतोब अशोकला बोलवायला सांगितले. निरोप कळताच नंदन आणि अद्वैत स्वतः अशोकला घेऊन बाहेर आले. तेव्हा योगी त्यांना म्हणाले, मी अशोकला माझ्यासोबत ठेवावे म्हणतो, कारण तुम्ही इथे त्याचे नीट संरक्षण करू शकाल की नाही हे मला सांगता येत नाही. आणि तसाही एकदा का तो या मठाबाहेर चुकूनही पडला तर ती हडळ त्याला सोडणार नाही हे तुम्ही सर्व जाणता. त्यामुळे मी त्याला माझ्या स्वतःच्या संरक्षणात बरोबर घेऊन जात आहे. हे ऐकताच अशोकही आनंदाने तयार झाला व अद्वैत आणि नंदन यांनी निश्वास सोडला व ते अशोकला योगींच्या बरोबर सोडून परत मठात गेले. इकडे संध्याकाळचे 6 वाजले. तसे योगी नेहमीप्रमाणे तिन्ही सांजेच्या आरतीला मठामध्ये परतले. त्यांनी आल्या आल्या अद्वैत आणि नंदनला हाक मारली व अशोकला घेऊन येण्यास सांगितले. अशोक घोडागाडीतून सामान आणण्यासाठी थांबला असावा म्हणून ते त्याला बोलवायला तिथे गेले, पण तिथे अशोक नव्हता. तेव्हा ते योगींना म्हणाले, अशोक तुमच्याबरोबरच आला असेल ना आता. हे ऐकताच योगी चरकले व ताडकन उठून उभे राहिले व म्हणाले, मी इथून जाताना फक्त वाहकाला बरोबर घेऊन गेलो होतो. हे तुम्हा दोघांना चांगलं माहीत आहे. मग अशोक गेला कुठे? योगींच्या या प्रश्नावर काय बोलावे ते त्या दोघांनाही सुचेना. ते दोघेही ततपप करत एवढेच म्हणाले, तुम्हीच तर परत येऊन त्याला घेऊन गेला होतात. हे ऐकून योगी म्हणाले, म्हणजे हडळीने पुन्हा तिचा डाव साधला तर? एवढे ऐकल्यावर नंदन आणि अद्वैत यांच्या डोक्यात प्रकाश पडला. हडळीने योगीचे रूप घेऊन अशोकच्या बळी घेतला होता. इतक्यात आबा आणि तात्या वेशीत सापडलेले अशोकचे मुंडके हातात घेऊन धावत पडत भीतीने गडबडीत अवस्थेत मठात येऊन दाखल झाले. जंगलात मात्र हडळ अशोकच्या रक्ताने तहान भागवत त्याच्या शरीराचे लचके तोडत होती व तिच्या भयान हास्याने ते जंगल थरथरत होतं. पारावर मात्र वेगळीच चर्चा घडत होती. गावच्या सावकाराच्या एका चुकीमुळे गावच्या मुळावर उठलेल्या त्या हडळीने आणखीन एक बळी घेतला होता. योगी महेंद्रनाथाच्या शक्तीलाही आज हडळीने आव्हान दिले होते. महेंद्रनाथांनी मात्र आजच्या अमावस्येच्या रात्रीचं हडळीचा बंदोबस्त करण्यासाठी वेताळ ध्यान करायचे ठरवलं होतं. वेताळाला आव्हान करून हडळीला वश करण्यासाठी ते त्याला भाग पाडणार होते. योगी महेंद्रनाथांना राग अनावर झाला होता. योगी कधीच अघोरी पूजा करत नसत. त्यांचे दैवत सर्वस्व हे त्यांचे गुरु योगी गोविंदनाथ होते. योगी गोविंदनाथ हे हिमालयाच्या एका गुहेत कुठेतरी राहत असत. त्यांचा पत्ता कुठल्या शिष्याला माहीत नव्हता. वर्षातून एकदाच ते आपल्या 5 शिष्यांना भेटत असत. त्यात योगी महेंद्रनाथ पहिल्या स्थानावर होते. आपल्या गुरूंच्या आज्ञेने बाहेर पडलेले योगी महेंद्रनाथ हे 1 वर्षापूर्वी ह्या किरणीसारख्या छोट्या खेडेगावी मठ स्थापन करून आपल्या 25 शिष्यासह राहत होते. ते आल्यापासून गावकऱ्यांच्या जीवात जीव आला होता.
कारण गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून भुताटकीचा त्रास चालू झाला होता. त्यामुळे गावकऱ्यांना असे वाटे की योगी महेंद्रनाथांना जणू काय हडळीपासून गावाला वाचवण्यासाठीच धाडण्यात आले होते. आज अशोकच्या मृत्यूनंतर ही हडळ नक्की कोण आहे, तिचा पूर्ण इतिहास काय आहे, हे त्यांना जाणून घ्यायचे होते व ही माहिती सांगण्यासाठी वेताळाशिवाय अन्य पर्याय कोणताच नव्हता. गावामध्ये जे वयस्कर होते त्या काही लोकांच्याकडून त्यांना थोडीफार माहिती कळाली होती. ती अशी की पूर्वी या गावात सर्जेराव सावकार नावाचे एक बडे प्रस्थ होते. गावातील लोकांच्या मुंड्या मुरगळून त्यांना सावकारी कर्ज देऊन बऱ्याच लोकांच्या जमिनी हडप करून व अख्ख्या गावाला आपल्या अंमलाखाली ठेवून ह्या सावकाराने 3 पिढ्या राज्य केले होते. ह्या सावकाराने 3 लग्न केली होती व 1 रखेल पण ठेवली होती. ह्या सावकाराच्या घरी कालांतराने असे काहीतरी अघटित घडले की त्यातून हे हडळीचे प्रकरण निर्माण झाले असे गावकरी सांगत. तरी पण प्रकरणातील पूर्ण सत्य अजून गावातल्या कुणालाच माहिती नव्हते. ते सत्य वेताळाकडून आपल्याला कळू शकते हे योगी महेंद्रनाथांना माहीत होते. योगीचे आजचे चिडलेले रूप बघून नंदन अद्वैत हे फक्त अवाक झाले होते. योगी त्या दोघांनाही काही सूचना देत होते व त्याप्रमाणे ते आज रात्रीच्या पूजेची तयारी करत होते. ज्या ठिकाणी पूजा करायची होती त्या दलनात फक्त योगी महेंद्रनाथ आणि एक सहाय्यक म्हणून अद्वैतला थांबण्याची अनुमती योगींनी दिली होती. अद्वैत हा योगींचा अतिशय आवडता शिष्य होता. त्याचे कारणही तसेच होते. कारण गुरु गोविंदनाथांना अद्वैत अगदी 1 वर्षाचा असताना त्यांना तो तीर्थस्थानी सापडला होता व त्या वेळेपासून तो त्यांच्याबरोबरच राहत होता. पण जेव्हा योगी महेंद्रनाथांना आज्ञा झाली तेव्हा सहाय्यक म्हणून त्यांनी अद्वैतला महेंद्रनाथांच्या बरोबर पाठवलं व ते म्हणाले, हा मुलगा कोण आहे हे तुला योग्य वेळ आल्यावर कळेल व त्याचा निश्चितच तुला उपयोग होईल. गुरु गोविंदनाथांनी असं सांगितल्यामुळे योगी महेंद्रनाथ यांनासुद्धा अद्वैतबद्दल नेहमीच कुतूहल वाटत असे. अद्वैत आणि नंदन ही 25ली तरुण मुलं होती, पण त्यांनी स्वतःला अध्यात्माकडे झोकून दिलं होतं. योगी महेंद्रनाथांची सुद्धा खूप तपसाधना झाली होती. त्यांना हिमालयातच आपल्या गुरूंचे समवेत राहायची खूप इच्छा होती. पण योगी गोविंदनाथांचे आदेशानुसार त्यांना किरवलीसारख्या छोट्या खेडेगावात मठ बांधून तिथल्या लोकांना मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये धार्मिक जागृती करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आले होते. परंतु किरवलीत आल्यापासून त्यांना फक्त हडळीच्या हौदासाला सामोर जावे लागत होते आणि आज त्याच्या एका शिष्याचे म्हणजे अशोकच्या बळी घेऊन हडळीनं त्याचे रक्त पिलं होतं. आणि हे सरळ सरळ योगी महेंद्रनाथांना आव्हान होतं. आपल्या गुरूंनी आपल्याला ह्या गावात ह्या लोकांच्या सहाय्यार्थ धाडलेलं आहे हे त्यांनी कधीच ओळखले होते. योगी महेंद्रनाथांनी प्रथम गुरुचिंतन केलं व अद्वैतला त्या दलनाची सर्व दारे बंद करून आपल्याबरोबर जवळ बसायला सांगितलं. लगेचच त्यांनी वेताळ ध्यान चालू केलं. अद्वैतने योगी यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. योगीचा चेहरा आता भयंकर उग्र झाला होता. योगी यांचे डोळे लालबडक झाले होते व ते मोठमोठ्या स्वरामध्ये मंत्र बोलत होते. जेमतेम 10 मिनिट गेले असतील. तेवढ्याच समोर अगदी 5 फुटावर त्या खोलीत पांढऱ्या धुराचे मोठे वलय निर्माण झाले व त्यामध्ये एक काळ्या आकाराची एक आकृती तयार होताना त्या दोघांनाही दिसली. थोड्याच वेळात ती आकृती अतिशय स्पष्ट झाली व अतिशय काळकभिन्न लालभडक डोळे, पण खाली मुंडी घालून दोन्ही हात पाठीमागे घेतलेला
वेताळ त्यांच्या पुढे उभा राहिला आणि त्याचबरोबर योगींनी आपल्या घणाघाती आवाजात त्याला विचारले, मस्ती आली का रे साल्या? आज माझ्या माणसालाही तुम्ही मारलं. त्यावर वेताळ बोलला, तुमच्यासारख्या योग्याच्या वाट्याला हा वेताळ कधीच जात नाही. पण एवढे मात्र नक्की सांगीन, ती क्रूर हडळ ह्या गावात कुणाला जगून देईल असं वाटत नाही आणि तिला थोपवणं हे आता माझ्याही हातात राहिलेलं नाही, कारण तिला ह्या गावाचा बदला घ्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या गावामध्ये पूर्वी जो सावकार राहत होता त्याने तिला फसवले आहे. तिने त्या सावकाराच्या सर्व कुटुंबाला आतापर्यंत संपवलेलेच आहे. तरी पण त्या सावकाराच्या वंशातला एक जण अजून जिवंत आहे आणि तो कुठे आहे हे अजून कोणालाच माहिती नाही. आणि तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही हडळ स्वस्थ बसेल असं वाटत नाही. अरे पण तिचं वैर सावकाराशी होतं तर ती गावाच्या मुळावर का उठली? ह्यावर वेताळ म्हणाला, ती एक फार मोठी घटना आहे. त्यावर योगी खवळून बोलले, ती किती पण मोठी घटना असू देत, जर ती तू मला आज न सांगता जायचा प्रयत्न केलास तर तुला अशा बाटलीत बंद करीन की पुढची 1000 वर्षे तरी तू आत लटकत राहशील. हे ऐकताच वेताळ योगींना म्हणाला, ह्या हडळीचे आणि सावकाराचे काय संबंध होते हे मी तुम्हाला सगळे सांगतो. ही हडळ पूर्वी खूप लावण्यवती अशी एक स्त्री होती. तिचे नाव सरला होते. ती एवढी सुंदर होती की अख्खा गाव तिच्यावर मरत होता. तिचे लग्न ह्याच गावातल्या शाळा मास्तराशी झाले होते. मास्तर वृत्तीने खूप शांत आणि भोळा होता. आपलं काम भलं आणि आपण भलं असा होता. आणि ही सरला नावाप्रमाणे सरळ कधीच नव्हती. तिने पैशासाठी कितीतरी लोकांना आपल्या नादाला लावलं होतं. ही बाई जितकी सुंदर होती तितकीच घातकी आणि कपटी पहिल्यापासून होती. सरलाच्या भानगडी वाढतच चालल्या होत्या, पण तिच्या श्रीमंतीची भूक काही भागत नव्हती. आणि त्याच वेळेस किरवलीतला सावकार ह्यात मागं राहील तो सावकार कुठला? तो तर एक नंबर बैलवेडा माणूस होता. जिथे जिथे शेण खायला मिळेल तिथे तिथे त्याने खाल्ले होते. पैशाच्या सावकारीच्या बळावर त्याने ह्या गावातील कित्येकाची जमीन हडपली होती. त्याने कितीतरी घरातल्या बायकांना आपल्या वासनेपायी नासवले होते. पण वाईटाला वाईट साथ देतात असं म्हणतात. त्याप्रमाणे ह्या सरलाने सावकारावर जादू केली व त्याला आपला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. सावकार पण तिच्या सौंदर्याने वेडा झाला होता. ह्या सावकाराची आधी 2 लग्नी झाली होती व एकाने कर्ज बुडवले म्हणून खून करून त्याची बायको वाड्यावर आणून तिच्याबरोबरही लग्न केले होते. गावात सावकाराच्या विरोधात कोणीही जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे ती बाई पण आपले दुःख विसरून त्याच्याबरोबर मुकाट्याने नांदत होती. अगोदरच दुष्काळ पडल्यामुळे गावातील 4-2 घरे सोडली तर सगळ्यांनी सावकाराकडे कर्ज काढली होती. त्यामुळे सावकाराच्या तिसऱ्या पळवून आणलेल्या बाईच्या प्रकरणात कोणीच लक्ष घालत नव्हते. आता तर सरलाच्या सौंदर्याच्या वेडात सावकार अकंठ बुडाला होता. सरलाचा डोळा सावकाराच्या संपत्तीवर होता तर सावकाराचा डोळा सरलाच्या मुसमुसत्या जवानीवर होता. आग दोन्हीकडे लागली होती.